सध्या मालिका विश्वात लगीनघाई पाहायला मिळते. स्टार प्रवाहवर लक्ष्मीच्या पावलांनी तसेच झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेत लग्नाचे सोहळे मोठ्या प्रमाणात रंगताना दिसते. पण इथे खऱ्या आयुष्यातही झी मराठीवरच्या मालिकेतील एका अभिनेत्रीची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली. झी मराठीवरची सध्याची आघाडीची मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अभिनेत्री ऋता काळे हिच्या मेहंदीचा सोहळा सुरू झाला आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत ऋताने नायिकेच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. तर सध्या ऋताने मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे नायक आणि नायिका आणि खलनायिका यांच्या सीनवर भर देण्यात आला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात ऋताला तिच्या बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं. तर आता जानेवारी महिन्याच्या शेवटी त्यांच्या लग्नाच्या विविध विधींना सुरुवात झाली आहे. तर अभिनेत्री ऋता ही मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिषेक लोणकर यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अभिषेकने त्याच्या हातावर ऋताच्या नावाची मेहंदी सजवली. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमुळे ऋता काळे प्रकाशझोतात आली. रंगभूमीवर तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पंधरवडा अनवट या चित्रपटात तिने काम केलं आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक लोणकर सोबत तिचे प्रेमाचे सूर जुळून आले. तर या चित्रपटात काम केल्यानंतर दोघांची ओळख वाढली. आता हे दोघेही नात्यांच्या बंधनात अडकणार आहेत. तर गोठ या मालिकेत तिने बकुळाची भूमिका साकारली होती. छोट्या छोट्या भूमिकेतून पुढे आल्यानंतर तिला अनवटसारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोचली. आता मालिकेतून ब्रेक घेऊन ती खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. तर ऋता आणि अभिषेकच्या लग्नाला कोण कोण सेलिब्रिटी हजेरी लावणार हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे. तर ऋता काळेला या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.